आवाज मानदेशाचा। माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे घडलेल्या खुनाच्या थरारक प्रकरणात नातेपुते पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुख्य आरोपीला जेरबंद करत जबरदस्त कामगिरी केली आहे। दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्री पर्वतेश्वर माळ येथे विजय डोंग्या भोसले वय वर्ष 35 यांचा निर्गुण खून करण्यात आला होता। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असताना पोलिसांनी वेगवान तपास करत गुन्ह्याचा छडा लावलाय। प्राथमिक माहितीनुसार पत्नी कांती विजय भोसले आणि तिचा भाऊ यया विया काळे राहणार बारामती यांनी विजय भोसले याला बारामतीला येण्यासाठी सांगत वाद घातला। वादाचे रूपांतर हिंसाचारात होताच आरोपी यया काळे याने दगडाने डोक्यात वार करत गंभीर जखमी केले, तर कांती भोसले हिने सुरीने हल्ला केला। लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विजय भोसले यांचा खून करण्यात आला। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला आहे। गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई करत महिला आरोपीला ताब्यात घेतले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली। फरार असलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रहिमतपूर जिल्हा सातारा येथे सापळा रचून त्याला पकडले। प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दाखवलेली ही धडाकेबाज कामगिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणारी ठरली आहे। मानसोफेर न्यूजने एक्सक्लुझिव्ह आणि धडाकेबाज बातमी प्रेक्षकांसमोर आणली असून या कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। मानसोफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।